हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हातकणंगले कुंभोज येथील गट क्रमांक 1420, 1719, 1726, 1722 वरील बेकायदेशीर व अन्यायकारक सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात विश्वजित माने व अरुण जमणे यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करणार असल्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं होतं. आज ध्वजारोहण झाल्यानंतर युवा नेते विश्वजित माने यांनी डिझेलचे कॅन घेऊन सचिवालय कार्यालय कुंभोज समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित असणाऱ्या महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब ठोणे, जवाहर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, पोलीस पाटील मोहम्मद पठाण, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. यावेळी विश्वजित माने यांनी जिल्हाधिकारी व सौर ऊर्जा प्रकल्पाचे ठेकेदार कुंभोज गावावर अन्याय करत असून या अन्यायाविरोधात आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. कुंभोज येथे बेकायदेशीर व अन्यायकारक सौर ऊर्जा प्रकल्प हा गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टर यांच्यामार्फत गट क्रमांक 1420, 1719, 1726, 1722 मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रकल्पाविरोधात 5 जुलै रोजी आमरण उपोषण केलं होतं. त्यावेळी आमदार अशोकराव माने, खासदार धैर्यशील माने यांनी स्वतः येऊन प्रकल्प थांबवण्याची हमी दिली होती. त्यानंतर खासदार माने यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमोर बैठक करून गावच्या विकासाकरिता या गटातील 7 एकर जागा सोडून प्रकल्प चालू सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्याच्या सूचना देऊनही सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण करत आहेत. या प्रकल्पामध्ये लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असल्याचं दिसून येते, असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे गावाकरिता व समाजाच्या हिताकरिता आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे विश्वजित माने यांनी सांगितले. त्यावेळी युवा नेते अरुण जमणे यांना पोलिसांनी आदल्या दिवशी रात्रीच अटक केली होती व विश्वजित माने यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर ताब्यात घेण्यात आलं. त्यांची शारीरिक तपासणी करून हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.